आपण पाहत आहात बीबी महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। बिबट्याच्या हल्ल्यात मेंढपाळ जखमी, नशीब बलवत्तर म्हणून बचावला, परिसरात भीतीचे वातावरण। कळवण तालुक्यातील मल्हार फाटा नाकोडे परिसरात बिबट्याच्या हल्ल्याची धक्कादायक घटना घडली असून मेंढपाळ रवी मानसरे हे या हल्ल्यातून थोडक्यात बचावले। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले। सविस्तर माहिती अशी, शनिवार दिनांक 11 एप्रिल रात्री 8:30च्या सुमारास रवी मानसरे आपल्या शेतातील खड्यावर सुमारे 200 मेंढ्यांची देखरेख करत बसले होते। अचानक यावेळी मेंढ्यांना घाबरलेला आवाज ऐकू आल्याने त्यांनी तिकडे लक्ष दिले असता एका मेंढीवर बिबट्याने झडप घातल्याचे त्याच्या निदर्शनास आले। प्रसंगाचे गांभीर्य ओळखून रवी मानसरे यांनी मोठ्याने आरडाओरडा करत बिबट्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला, मात्र आक्रमक झालेल्या बिबट्याने अचानक रवी यांच्यावर झडप घालत त्यांना जखमी केले आणि नंतर अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाला। दरम्यान शेजारी खड्यावरून मदतीसाठी धावून आलेल्या शेतकऱ्यांनी जखमी रवी मानसरे यांना तात्काळ कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले। तेथे प्राथमिक उपचार व मलमपट्टी केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना नाशिक येथे हलविण्यात आले। या हल्ल्यात त्यांच्या उजव्या खांद्याला दुखापत झाली असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली। घटनेची माहिती मिळताच कळवण परिक्षेत्र अधिकारी दीपावली गायकवाड यांनी तातडीने नाशिक येथे जाऊन रवी यांच्या प्रकृतीची विचारपूस केली। तसेच पंकज देवरे वनपाल, अजय वाघ, बालू भोये यांच्यासह वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला व परिस्थितीचा आढावा घेतला। घटनेनंतर वन विभागाने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले। विशेषतः रात्रीच्या वेळी शेतात एकटे न जाणे, मेंढपाळांनी व शेतकऱ्यांनी समूहाने राहणे तसेच प्रकाश व्यवस्था ठेवणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले। परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून वन विभागाकडून पुढील उपाययोजना सुरू करण्यात आल्यात। बीबी न्यूज महाराष्ट्रासाठी सहसंपादक चंद्रकांत जोशी।